गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेलं महर्षी व्यास मंदिर, या मंदिराची आख्यायिका म्हटलं म्हणजे 5000हून अधिक जुनं असं हे मंदिर आहे। सातपुडा पर्वतरांगांच्या मध्ये वसलेलं हे मंदिर लोमेश ऋषी जे होते ते या ठिकाणी वास्तव्यास होते आणि त्यांनी महायज्ञ करायचा ठरवला आणि त्या महायज्ञासाठी महर्षी व्यास यांना आमंत्रित केलं आणि महर्षी व्यास या ठिकाणी येऊन यांनी महायज्ञ या ठिकाणी केला। त्या महायज्ञाच्या वेळेस अनेक देवी देवता देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर या मंदिराची या ठिकाणी अनेक जे काही आहेत वेद मंत्र या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत आणि महाभारतामधील देखील अनेक कथा देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहेत। अशी या ठिकाणची मोठी आख्यायिका। देशभरामध्ये फक्त 3 मंदिरं आहेत, त्या 3 मंदिरांपैकी एक महत्वपूर्ण मंदिर मानलं जाणारं म्हटलं म्हणजेच महर्षी व्यास मंदिर, जे यावल तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे। आणि जर एकीकडे बघितलं तर या नगरीला व्यास नगरी देखील म्हटलं जातं आणि अनेक भाविक भक्तांची सकाळपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच हे मंदिर भाविक भक्तांना खुलं करण्यात आलेलं आहे। आताच नुकती महर्षी व्यास जे ऋषी आहेत यांची या ठिकाणी अभिषेक करून महाआरती झालेली आहे आणि भाविक भक्त दर्शनासाठी एकवटलेले आहेत। आपल्यासोबत या मंदिराचे जे गुरुजी आहेत ते आपल्यासोबत जुळलेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। गुरुजी, काय सांगणार? महर्षी व्यास मंदिर हे भारतात 3 मंदिर त्यापैकी एकमेव मंदिर हे मानलं जातं, याची आख्यायिका नेमकी काय आहे? इथं व्यासांचं वास्तव्य आहे, इथं लोमेश ऋषींचं वास्तव्य आहे। मग विष्णू यज्ञ करण्यासाठी व्यासांना आमंत्रित केलं होतं। मग वेद व्यास आले, त्यांनी इथं विष्णू यज्ञ केलं। यज्ञ झाल्यानंतर त्यांनी इथं वास्तव्य केलं व पुढे कलियुग येत आहे, मग कलियुगामध्ये भक्ती मार्ग व्हायला पाहिजे यासाठी मग त्यांनी ग्रंथ निर्माण केले। मग महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली। मग त्यांनी स्वतः गणेशजीला आव्हान केलं किंवा आपण लिखाण कामासाठी सर्वात श्रेष्ठ मानले गेले तर गणेशजी। मग त्यांनी गणेशजीला बोलवलं होतं। गणेशजीची वाट होती माझं लेखणी काम बंद व्हायला पाहिजे, सतत चालू असायला पाहिजे। मग व्यासांनी सांगितलं की आता पुढे कलियुग आहे, कलियुगामध्ये भक्ती मार्ग व्हायला पाहिजे, ग्रंथांचं वर्णन व्हायला पाहिजे। मग जे कलियुगामध्ये जे भक्तगण असतील त्यांना हे ग्रंथ समजायला पाहिजे। मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मी फक्त प्रश्न देईन, उत्तर तुम्हाला शोधून त्याच्यात लिखाणकाम तुम्हाला करायचं आहे। मग त्यांनी इथं महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची मग निर्मिती केली। मग अर्धा लिखाण काम झाल्यानंतर गणपती बाप्पाचा इथं पेन तुटून गेला। पेन तुटल्यामुळे ते बंद झाले। मग तधीपासून गणपती बाप्पांना एकदंत म्हटलेलं गेलेलं आहे। मग त्यांनी पेन न आणता त्यांनी स्वतःचं दात काढलं। दात काढल्यानंतर लिखाण कामाला सुरुवात झाली। मग 75% लिखाण काम इथं केलेलं आहे। मग इथून ते निमिषारण्यामध्ये गेले। निमिषारण्यामध्ये गेल्यानंतर जे बाकीचे ग्रंथ राहिले होते त्यांनी ते तिथं पूर्ण केले। पूर्ण झाल्यानंतर त्यांचं मन तृप्त होत नव्हतं। जसं आपण 7 दिवस भागवत ठेवतो, मग त्याच्यानंतर महाप्रसाद ठेवतो, तसं यांनी 7 दिवसामध्ये सर्व ग्रंथांचं वर्णन केलं होतं। मग यांचं मन चलबिचल होत होतं। मग तृप्ती करण्यासाठी मग यांनी गुरूंना बोलवलं होतं। यांचे गुरु होते नारदजी। मग नारदजींना सांगितलं की म्हणे मी महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद लिहिलो, तरी माझ्या मनाला समाधानी मिळत नाहीये। मग समाधानी मिळण्यासाठी काय करावं? मग गुरूंनी सांगितलं की बुवा आज तुम्ही श्रीमद भागवत लिखाण काम करा। मग व्यासांनी श्रीमद भागवत लिखाण काम केलेलं आहे। आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त मंदिरामध्ये आपण कशा पद्धतीने पूजा अर्चना केलेली आहे? आज गुरुपौर्णिमे निमित्ताने आज वेद व्यासांचा जन्मोत्सव आहे। मग ह्या जन्मोत्सव असा साकार व्हावा किंवा जे भाविक येतात त्यांचं मन प्रसन्न व्हावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आम्ही आरासा केलेला आहे। 1.25 क्विंटल डाळी मानलेले आहेत, त्याचा आरसा केलेला आहे। 21 किलो हे आणलेले आहे खजूर, त्याचा आरसीच केलेला आहे। आणि जे भक्तगण येतात त्यांच्या श्रद्धेने जे इच्छा असते ते मानतात व्यासांना आणि त्यांची इच्छा पूर्ण होतात। निश्चितच जर बघितलं तर गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाविक भक्त या ठिकाणी मंदिरात आलेले आहेत, व्यासांचं या ठिकाणी गुरूंचं दर्शन घेत आहेत। या मंदिराच्या समोरच जर बघितलं तर व्यास मुनी जे आहे त्यांच्या गाभाऱ्याच्या समोरच प्रभू रामचंद्रांचं देखील मंदिर आहे। प्रभू रामचंद्र देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। अशी आख्यायिका या मंदिराची आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं म्हणजे देशामध्ये 3 व्यास मंदिर आहेत, महर्षी व्यास मंदिर, त्यापैकी एक महत्वपूर्ण मानल्या जाणार ते म्हणजे ही व्यास नगरी, यावल तालुक्यातील ही व्यास नगरी मानल्या जाते आणि लाखोच्या संख्येने दिवसभरात भाविक भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेत असतात।
सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.